नागपुरात 22 जुलैला भाजपचा महायज्ञ होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय। रामनगर मधल्या मंदिरामध्ये हा महायज्ञ आयोजित करण्यात आलाय। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला महायज्ञानं उत्तर दिलं जाणार आहे। 18 जुलैला नागपुरात ठाकरेचं रामरक्षा आंदोलन होणार आहे आणि ठाकरेंच्या या आंदोलनानंतर 4 दिवसांनी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर 22 जुलैला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस असतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूरमध्ये महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसेना युबीडी कडून रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यानंतर हा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे। सर्वप्रथम मी उद्धवजींना अभिनंदन करेन। भाजपच्या पावलावर पाऊल टाकण्याचा त्यांनी प्रयत्न करतात आहे। खऱ्या अर्थाने हा जो महायज्ञ आहे तो आदरणीय संदीपजी जोशी यांनी आमचे नेते बहुजन नायक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 56व्या जन्मदिनानिमित्त तो आपण आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये 56 विविध समाजाचे लोक माननीय देवेंद्रजीच्या याच्यासाठी तो यज्ञ करणार आहेत। तर या प्रकारचा यज्ञ आम्ही रामनगरला इथे आयोजित केलेला आहे। पण अजून आमच्या नागपूरमध्ये मी आज जाणार आहे। 4 दिवस माझा मुक्काम आहे। आमचे इतर सुद्धा नेते तिकडे येत आहेत। अंबादास दानवे पोहोचतील, आमचे सचिव सूरज चव्हाण सुद्धा येत आहेत। एक 5-25 लोक आम्ही आज जाणारच आहोत। आम्ही अनेक ज्या ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम करू शकू अशी 5-6 मंदिरं आहेत, त्याच्यात पाहणी करू आणि मग ठरवू। महाराष्ट्राची उपराजधानी आहे, मराठी माणसाची उपराजधानी आहे ना, मग त्याच्यामध्ये मंदिरं आहेत। मंदिरामध्ये शहर नाही आहे ना, शहरामध्ये मंदिर